श्री गणेशाय नमः। गोरक्ष जालंधर चरपटाश्च अडभंग कानिप मच्छिंद्राद्याः चौरंगी रेवाणक बत्रीस भूम्या बभूर्नवनाथ सिद्धाः। श्री गुरुदेव दत्त। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 22। श्री गणेशाय नमः। जय जय जी कमलाकांता कमलनाभा कमलोद्भव पिता कमलपत्राक्षा दुःखहर्ता। पुढे ग्रंथरसाळ बोलवी भक्तिसार ग्रंथहा रत्न बोलवी श्रोत्या कारण मागेले अध्यायी। गोरक्षनंदन मच्छिंद्र घेऊन गेला असे नेला तरी किलोतळा बुडाली से शोकाब्दी जळा। ते उपरी चरवसू तरडी आगळा काढावया पातला स्थावर बोधाची बांधुनी सांगडी शोकाब्दीत घातली उडी शब्दार्थी मारुनी बुडी धैर्य कासे धरियेले धरल्यावरी बाहेर काढुनी म्हणे मायवो सावधानी शोक सांडी अशाश्वत गहनी शाश्वत नाही काहीच। पाहतेपणी जे जे दृश्य ते आभासपणी पावे नाश तू शोक करसी शब्द प्राप्तीस श्लाघ्य तुते लागेना तू कोठील मच्छिंद्र कोण स्वर्गभूमीचा झाला संगम योग तितकाय भोग काम करुणी गेला जननीये तू अससी स्वर्गवासिनी मच्छिंद्र सविला जन्मोनी परी प्रारब्धे सहज योगे करुणी गाठी पडली उभयता पडली परी मच्छिंद्रनाथ स्मरोनी गेला आपले हित तू आपले स्वहित निश्चित सांभाळी की जननीये तू झालीस पदच्युत तरी ते सांभाळी निश्चित तरी आता मानुनी व्यक्त होनी चाल जननीये तू पातलिया सिंह द्वीप मग मच्छिंद्र योगे स्थावर कंदर्प पूर्ण होईल शुद्ध संकल्प मच्छिंद्र दृष्टी पाहुनिया 12 वर्षे झाली या पूर्ण तू ते भेटवीन मच्छिंद्र नंदन मी निनाथादी तपोधन गोरक्ष दृष्टी पाहशील तू म्हणशील यावया मच्छिंद्र नंदन काय पडेल त्या कारण सिंहद्वीपी पाकशासन महामख आरंभील तेव्हा विष्णू विरिसी रुद्र तया स्थानी येती भद्र सकळ देवतादिक मित्र चंद्र एका ठाई मिळतील ते नवनाथादी प्रतापवंत ऐक्य करी शचीनाथ गहिनी गोपीचंद भरतरी सहित एका ठाई मिळतील तरी आता शोक काय वर्ता सांडी प्रांजल करी चित्त विमानारूढ होऊन त्वरित सिंहद्वीपी चालकी ऐसे ऐकुनी मैनाकिनी महाराजा श्वशूर प्राज्ञी 12 वर्षे मच्छिंद्र नयनी दावी नैसे म्हणतसा तरी मख मंडप पाक शासन करो अथवा न करो पूर्ण जरी मज दावाल मम नंदन तरी मज भाष्य द्यावी की भाष्य दिल्या अंतरपुटी विश्वास रत्ना रक्षीन पोटी मग हे शोक दरिद्र पाठी चित्त सांडील महाराजा ऐसे बोलता मैनाकिनी श्वशुर हास्य करी आननी मग करतल भाष्य देऊनी संतुष्ट केले सुनेते यावरी बोले किलोतळा माते तेव्हा स्वर्गमंडळा परी नूपपणे या स्थळा कोणा लागी स्थापावे येरू म्हणे ऐकवचन सवे सेवेसी आहेत क्रियावान दैर्भामा उत्तम नामाने राज्य तिथे ओपिका मग अवश्य म्हणे मैनाकिनी दैर्भामा राज्यासनी बैसविली अभिषेक करुनी राज्यपदी तेदवा राज्य ओपुनी दैर्भामा मेती झाली विमान संगमा परी सकळ देशीच्या शैल्या रामा शोकाकुळ झाल्या की म्हणती माय व शुभाननी तुम्ही जाता आम्हासी टाकुनी आम्हा पाडसाची हरिणी दयाळ माय अससी तू असो ऐशा बहुधा शक्ती शैल्या शोकाकुलित होती मग तितक्या समजावूनी युक्ती विमानयानी आरूढली दैर्भामेसी नीती प्रकार सांगुनी युक्ती समग्र यथा समान प्रजेचा भार सांभाळी का साजणीये जेथील तेथे हित फार तैसे केले गोचर मग विमानी आपण सश्वशूर स्वर्गमार्गे गमताती असो विमान पावे द्वीपा प्रती पदा स्थापिली तेही होती मग तो उपरीचर सहजगती आपल्या स्थाना पै गेला जैसी दीन खेळ मेळे चरू जाती पक्षी खुळे
येरी होता सायंकाळे आपल्या स्थाना सेविती त्याची न्याये उपरी दक्षे आणली किलोतळा पद्मिनी प्रत्यक्ष शापमोचन सायंकाळास स्थाना पावली आपुल्या की अब्दीचे अपार जीवन व्यापी महिते मच्छ मुखाते परी ते पुन्हा सरिता ओघाने ठाई ते ठाई जातसे त्याची या न्याये स्नुषा श्वशुर पावते झाले स्वस्थानावर परी ते इकडे नाथ मच्छिंद्र गौड बंगाली पातले मीननाथ स्कंदी वाहून मार्गावरी करीती गमन तो शैल्य देश सीमा उल्लंघून गौड बंगाली पातले मार्गी लागता ग्राम कोणी त्या स्थानात संचरोनी गोरक्ष भिक्षा आणि मागुनी उदरा पुरती तिघांच्या ऐसे परी निर्वापन मार्गी करता ती गमन तो कौल बंगाला सांडून गौड बंगाली पातले मार्गी चालता सहज स्थिती तो कानिफा पूर्वी भेटला तया प्रती तेथे पातल्या त्रिवर्ग मूर्ती गमन करता मार्गाते तेथे येताची गोरक्ष जेठी स्मरण झाले तयाचे पोटी की अच्युत वृक्षापुटी कानिफाची भेटी झाली परी हे उत्तम स्थान महायशस्वी पुण्यवान माते दाविले श्री गुरुचे चरण जैसे चुकल्या वत्सासी प्रत्यक्ष माझी मच्छिंद्र राणी गेली होती आदिपट्ट राणी मी पाडस रानो राणी निढया वाणी लागतसे की मजवत्साची माऊली सहज राणी चरावया गेली शैल्या व्याघ्रे आवाटिली ती भेटविली रायाने मग स्कंदी होता नाथ मीन तया लागी मही ठेवून दृढ पायी केले नमन नेत्री अश्रू लोटले ते पाहुनी मच्छिंद्रनाथ बोलता झाला गोरक्षाते म्हणे बाळा अश्रुपात गीत चक्षुसी का आले ऐसे बोलता मच्छिंद्रनंदन मग सकळ दुःखाचे मंडन ते गोरक्ष शुद्धी प्रविष्ट होऊन नेत्री नीर अपार लोटले सांगू जाता मुखाने तो कंठ आला ते भरून मग क्षण एक तया स्थानी बैसून स्थिर चित्त पै केले जैसे आकाशी अभ्र दाटता पुन्हा निर्मळ होय तत्वता तैसे दुःख मोह चिंता टाकुनी निर्मळ पै केले मग बद्री का श्रमापासून कथन दुःख व्यावृत्ती अति गहन कानिफा भेटी पर्यंत वदून ठाव यशस्वी म्हणतसे याची ठाई कानिफा भेटी झाली माते कृपा जेटी तुमची शुद्धी तद्वाग्वटी येथेची लागली महाराजा तरी हे स्थान पुण्यवान तुमचे दाविले मज चरण तरी हे स्थान धनवंत पूर्ण चुकले धन मज दिदले दुःख सरिते प्रवाहे वेष्टी बुडता वाचविले देऊनी पृष्टी की दुःख व्याघ्राच्या आसडूनी होटी माये भेटी केली असे की तुमचा वियोग प्रयानळ तयात मी पडलो होतो बाळ परी जागा नोहे हा धन शीतल माते झाला महाराजा की तुमचा वियोग कृतांत पाश लागला होता मम कंठास परी जागा नोहे हा सुधारस मज भेटला महाराजा ऐसे म्हणून वारंवार नेत्री लोटली अश्रुपूर परम कनवाळू नाथ मच्छिंद्र हृदयी धरी गोरक्षा मुख कुरवाळूनी आपले हस्त सत्शिष्याचे अश्रू पोषित मनात म्हणे हा भाग्यवंत गुरुभक्त एकची हा मग गोरक्षाचे समाधान करुनिया मच्छिंद्रनंदन मग मीननाथाकडे घेऊन उठवतचा म्हणत असे पुढे मार्गी करता गमन जालिंदराचे वर्तमान सांगता झाला गोरक्षनंदन श्री मच्छिंद्रा कारणे गौड बंगाल हेला पट्टण तुमचा गुरु जालिंदर पूड नाथपंथी हा अनुग्रहा कारण श्री दत्ताचा मिरवितसे तो महाराज योगभ्रष्ट पावला आहे महाकष्ट गोपीचंदे करुणी अनिष्ट महागर्ती घातला मुळापासून सकळ कथन मच्छिंद्रा केले निवेदन परीनाथ मच्छिंद्र ते ऐकून चित्ती परम शोभला म्हणे ऐसा राजा आहे नष्ट तरी आता करीन त्याचे तळपट नगरी पालथी घालीन सुघट मही पालथा मिरविंतो ऐसे बोलूनी विक्षेप चित्ती पुढे मार्गे परमगती एक दोन मुक्काम साधिती क्षिती हेला पट्टणी पातले ग्राम निकट ग्रामस्थ भेटती
त्याचे वृत्तांत विचारित जाती. ते म्हणती कानिपा येऊनी क्षिती मुक्त केले जालिंदरा. राया गोपीचंदा अनुग्रह देऊनी जगी मिरवला अमरपणी. तेने गुरुदीक्षा घेऊनी तपा लागी तो गेला. राया मुक्तचंदा स्थापून राज्यपदी राज्यासन देऊनी अग्निनंदन. तोही गेला षण्मास. सकळ कथा मुळाहुनी मच्छिंद्रासी सांगितली ग्रामस्थानी. ते मच्छिंद्राचे पडता श्रवणी शांतपणे मिरवला. जैसी प्रळयानावर्ती धनवृत्तीची होय व्यक्ती. मग सकाळ उबाळा पाहुनी अति अदृश्य होय जनक तो. की साधक पातला असता श्री गुरुचा संसर्ग होता. होताची सिद्धकाची व्यथा नासुनी जाय ते क्षणी. ती तमधिकाळ दाटल्यावनी उदय होताची वासरमणी. मग सकळ तमना नाश पावनी दिशा मिरविती उजळल्या. त्यांना मच्छिंद्र संताप ग्रामस्थ बोलता झाला लोप. शांतीवरुणी मोह कंदर्प चित्ता माझी द्रवलासे. त्यावरी तो मच्छिंद्र नंदन ग्रामस्था विचारी मुख्यत्वे करून. अधिकारी राज्य निपुण कोण आहे प्राज्ञिक तेथे. येरी म्हणती योगद्रुमा श्रेष्ठ करणीया राज उगमा. मैनावती शुभानना प्राज्ञिकवंत मिरवतसे. त्या मातेने अर्थ धरून पुत्र मिरवला जी अमरपणे. तुष्ट करुणी जालिंदर मन अमर झाली आपणही. ऐसे बोलता ग्रामस्थ युक्ती मनात म्हणे मच्छिंद्र यती. ऐसी प्राज्ञिक आहे सती भेटी घ्यावी तियेची. ऐसी या धृती चित्ती कल्पून चालते झाले त्रिवर्गजन. ग्रामद्वारा शीघ्र येऊनी द्वाररक्षका सांगती. म्हणती जालिंदर तो प्रज्ञावंत त्याचा सहोदर मच्छिंद्रनाथ. ग्रामद्वारी आहे तिष्ठत जाऊनी सांगा सतीसी. अहो अहो द्वारपाळ सांगा चला उतावेळ. मैनावती लक्ष्मी सकळ वृत्तांत तियेचे निवेदावा. ऐसे द्वारपाळ ऐकून मच्छिंद्रा करते झाले गमन. म्हणती महाराजा आज्ञाप्रमाण श्रुत करू सतीसी. म्हणती महाराजा मच्छिंद्र दती. मच्छिंद्र सहोदर म्हणवोनी क्षिती. तो येऊनी ग्रामद्वाराप्रती तिष्ठत आहे महाराजा. ऐसे ऐकूनी मैनावती म्हणे कैसी वृत्ती कैसी स्थिती. कैसी आहे भूषण व्यक्ती अभ्यासानभ्यास दीक्षेते. येरी म्हणे जी महाराजा कनककांती तेजपुंजा. बालार्क किरणी विजय ध्वजा. आम्हा लागी दिसतसे माय व आम्हा दिसतो ऐसा. की न पावला योनी संभवसा. अवतार दीक्षे स्वर्गवासा करी जना वाटतसे. शैली कंथा लेऊनी भूषण शिंगी सारंगी समागम. कुबडी फावडी करी कवळून उभा द्वारी असे तो. आडीक एक सक्षिष त्याची संग्रही आहे सुखसेवेसी. परी तो शिक्षा समान अभ्यासी. आम्हा लागी भासतसे धृती वृत्ती दीक्षे लागून. ज्ञान वैराग्य स्वरूपवान आम्हा लागी समसमान. गुरु शिष्य वाटती त्याची रीती स्वरूप अपार. तानुले एक असे किशोर परी त्रिवर्ग स्वरूप सागर. नक्षत्रमणी भासती ऐसे सांगता द्वाररक्षक. मंत्री पाचारीला प्रत्योदक. मग स्वये घेऊनी मुखासन कटक. सामोरी जातसे युती ते कटका सवे द्वारी येऊन. वंदिती झाली मच्छिंद्र नंदन. मग त्रिवर्गाचे सुखासन ओपुनी नेतसे मंदिरा. नेताची मंदिरा राजभुवनी. भावे बैसविला कनकासनी. षोडशोपचारे पूजुनी मुनी. नम्रवाणी गौरविले. हे महाराजा तपस्तविता कोणाकडूनी येणे झाले आता. आम्हा आळशावरी सजिता प्रेमांबू लोटतसे. की दारिद्र्याचे द्रव्यहरण करू मांदूस धावली आपण. की चित्ता बोधी अंतःकरण बुडता धावे चिंतामणी. की मृत्यू समय हस्तपादास ओढिता परम दुःख क्लेशास. ते पाहुन्या अमर पियुष धाव घेत कृपेने. की कृपा संकटी प्राण तो गंगा ओघ आला धावून. की क्षुधे पेटला जठराग्न पयोब्दी तो पातला. त्यांना भाग्य भागी येथे पातले तो तुम्ही जोगी. परी कोणाच्या वचन प्रसंगी आम्हा दर्शवा महाराजा. येरी म्हणे वो माते ऐक उपरी चरवसू माझा जनक. मच्छदेही देहाधिक आम्हा लागी मिरवितसे. या परी श्री गुरुज्ञान दृष्टी तो अनुसूया सुत शुक्तिके पोटी.
तेणे कवळुनी मवळी मुष्टी वरद पात्री मिरवला. मज अनुग्रह प्राप्त झाला त्यावरी श्री जालिंधराला. प्राप्त होनी वैराग्याला भूषवितसे जननीये. ढाकुटा बंधू गुरु भक्त मज विराजला मच्छिंद्रनाथ. परी या ग्रामी पापी अवस्थेत पावला हे ऐकिले. म्हणून उग्रता करुनी पोटी लंगीत आलो मही पाठी. परी उत्तम संग्रह ग्राम जेठी समस्तांनी सांगितले. तेणे करुनी कोप कंदर्प झाला जननी सर्व लोप. तरी तू धन्य ज्ञान दीप महीवरी अससीवो. आपल्या हिताची गृही आणून शेवटी परमप्रज्ञे करून तुवा मिळवला स्वानंद धन. धन्य धन्य अससी तू धन्य धन्य मही ऐक. निवटुनी पूर्व जपातक दौंदिक. सनातपणाची घेऊनी भाक स्वर्गवासा मिरविशी. तरी तारक लोका 42 कुळा झालीस भावा सरसा. की भागीरथ कूप पितृउद्देशा मिळवलासे त्रिभुवनी. की विनतेचे दास्यपण गरुडे साठविली पियुष देऊन. देवी तू कुळात सकळा कारण तारक झालीस सर्व काही. ऐसे नाथ बोलता युक्ती चरणी माथा ठेवी सती. म्हणे महाराजा कृपामूर्ती सदैव केले तुम्हीच. तुमच्या दृष्टीचा सहज झळकू कृपा पात्र वरिला मशकू. मम प्रज्ञे मोहश ठकू. मिळवला हे महाराजा आहा तुमचे पळीपाडे न येती कल्पतरू झाडे. परिवासने समान कोडे बरे वाईट मिरवितसे. जैसी तुमची नव्हे स्थिती साधक कल्याण मिरवी मती. परीस देता समान गती बरे वाईट मिरवितसे. परीस लोहाचे करी कनक परी स्वदीक्षेची न तुटे भीक. देवी तुम्ही नोहेत साधक आपले समान करता की. ऐसी उद्धार पूर्ण कोटी तुम्ही मिरवता मही पाठी. उदार तरी समता होती मेघ अपूर वाटतसे. मेघ उदार म्हणती लोक परी तो अपूर ओसरे उदक. तस्मात तुमचे औदार्य दौंदिक समता पदासी मिरवेना. तरी तुमची वर्णिता स्तुती अपूर्ण असे माझे मती. ऐसे म्हणून मैनावती चरणी माथा ठेवितसे. मग आसन वसन भूषणासहित अन्न पानादी अन्य पदार्थ सिद्ध करुणी मनोरथ तुष्ट करीत नाथासी. 3 रात्री वस्ती करून सर्व आशीर्वाद देऊन. मग निघता झाला मच्छिंद्र नंदन गोरक्षनाथादी करुणिया. सकळ कटका सहित बोळवो निघाला चंद्रमुक्त. मैनावती आणि ग्रामस्थ एक कोस बोळविती. सकळी चरणावरी ठेवूनी माथा परत ते झाले बोळवोनी नाथा. मग आपुले सदनी येऊनी तत्वता धन्यनाथ म्हणतात. येरीकडे मच्छिंद्रनाथ श्रीवर्गादी गमन करीत. ग्रामोग्राम मुक्काम साधित जगन्नाथी पातले. तेथे करुणी उदधी स्नान जगन्नाथाचे घेऊनी दर्शन. 3 रात्री तेथे राहून तीर्थविधी सारिला तो. तेथून निघुनी पुन्हा मार्गी गमन करीत मग योगी. तो सौराष्ट्र ग्राम मुक्काम प्रसंगी जाऊन तेथे राहिले. रात्र क्रमोनी जैसी तैसी दुसरे दिनी मित्रोदयासी. गोरक्ष सावरोनी भिक्षा झोळीसी. भिक्षे लागी प्रवर्तला भिक्षा मागुनी सदनो सदनी. परम श्रमोनी आला सदनी. तो येरीकडे शिबिर स्थानी शैनी असे मीननाथ. तो मच्छिंद्रनाथाने उठवून बैसविला शौचा कारण. तो ते संधीत भिक्षा मागून गोरक्षनाथ पातला. ग्रामात हिंटा सदनो सदनी श्रमे विटलासे मनी. तो येताची स्थानी श्रमोनी मच्छिंद्रनाथ बोलतसे. म्हणे गोरक्षा मीननाथ शौचाशी बैसविला आहे गल्लीत. तरी तू त्याचे प्रक्षाळुनी त्वरित घेऊन येई पाडता. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ भिक्षा जवळी ठेवून देता. लक्ष्मी पातळा मीननाथ गल्ली माझी जाऊन या. तो मीननाथ परमज्ञान हस्तपाद भरले विष्टेने. अंग व्यक्त गोरक्ष विष्टा पाहून परम चित्ती विटलासे. मनात म्हणे मच्छिंद्रासी की परम असे विवसी. विषय उपद्रव संन्यासासी
व्यर्थ कासया पाहिजे की कबरी भारा वीण बोडकी कुंकू खटाटोप हुडकी तेवी मच्छिंद्र मनी उपद्रव शेकी काय आज सुचला हो जन्मांधासी अवनी तोची संभार रक्षिकानी निगडी मनुष्य षड्र सामने खटाटोप कासया की परम भ्याड सोडी सदन शस्त्र संभारा परी संगोपन ज्याचे काय आसन वसन त्या वस्त्रभूषण कासया की राणीचे रान सावध उन्मत्त द्रव्य देऊनी त्या करावे शांत देवी निस्पृहता विषय अत्यंत गोड काहीच वाटेना ऐसे बोलनी गौरनंदन मीननाथाचे करी कवळून दृष्टी करी मच्छिंद्र कारणे उचलूनिया तेजवा विष्टे व्यक्त मीननाथ पाहुनी मच्छिंद्र बोलत म्हणे महाराजा सरिते आत धोनी आणि बाळका अवश्य म्हणून गोरक्षनाथ तैसेची उठून सरिते जात संचार करता सरितेत तो उत्तम खडक देखले परी एकांत स्थान मनात म्हणे न्यावे धुवून परी अंत बाह्य मळी निवटवून नाथा लागी दाखवू ऐसे विचारुनी चित्तात पदी धरिला मीननाथ खडकावरी आपटोनी त्वरित गत प्राण पै केला सरिते उदक असे अपार त्यात प्रवेश ते झाले रुधिर ते सर्व अपार जळचर भक्ष म्हणून धावले मच्छ मगरी कमंद देही मग तळपती त्या प्रवाही ते अपार जळचरे पाहुनी डोही मनात म्हणतसे गोरक्ष म्हणे जीवे गेला मीननाथ तरी याचे घालो सदावर्त एक जीवावरी तृप्त होत आहे तुझी सकळ हे ऐसा विचार करुनी मनी त्वचा घेतली काढूनी रती रती मास तुकडे करुनी जय चराते ओपितसे उरल्या असती त्या जळात टाकुनी तेथुनी उठला नाथा परी त्या जळासे नसे अंत अस्थि तळी व्यक्त झाल्याती ऐसे करता गौरनंदन मास ते सकळ गेले आटून मास सरल्या आतडे पूर्ण जळ चराते भक्षविले एक कचे रहित भाग काही न ठेवी वरते अव्यंग खडकी पवित्र करुणी चांग त्वचा घेऊनी चालला परी तो सदनी तो शिबरी नसे मच्छिंद्र मुनी शांभवी अर्था बाजार भूनी संचरला से महाराजा तो येताची येथे मच्छिंद्रनाथा मग तान्हा पसरी प्रावरणी त्वचेता मित्ररश्मी पाहोनी वात सुकावया घातले तो येरीकडे मच्छिंद्रनाथ शांभवी आला से घेऊन कंदा कुचका सिद्ध करून आसनावरी बैसला परी गोरक्षाते म्हणे बारे कोठे मीननाथ येरी म्हणे सुकोनी धुवोनी त्याते स्वच्छ आणले महाराजा मच्छिंद्र म्हणे आणले परी कोठे ठेविला न दिसे नेत्री येरी म्हणे ताना प्रावरी सुकू घातला महाराजा म्हणे मच्छिंद्र काय बोलसी घातला सुकू ऐसे म्हणसी येरी म्हणे की असत्य तुम्हासी भाषण माझे वाटत असे तरी बाहेर शीघ्र येऊन स्वचक्षुने पाहावा विलोकून ऐसे बोलता मच्छिंद्रनंदन त्याची क्षणी बाहेर येत असे म्हणे कोठे रे मीननाथ परी पाहता म्हणे तान्हा प्रावरणाचे न्याहाळोनी पाहता देखे तसे ते मग धरणी अंग सांडित असे म्हणे आहारे काय केले बाळ माझे कैसे मारविले अंग धरणीवर टाकले वरी लोळे गडबडा आ म्हणूनी मृत्तिका उचलोनी घाली वदनी आणि वक्षस्थळा पिटोनी शोक करिया क्रोशे परम मोहे आरंभळत उठ उठोनी त्वचा कवळीत हृदयी लावूनी आठवीत बाळकाच्या गुणाचे आहा तुझा मी असे जनक परम शत्रू होतो एक जननीचे तोळूनी बाळक तुझ आणले कैसे म्या म्हणे आरे मीननाथा मज सांडूनी कैसा गेलासी आता एकटा परदेशी तू सोडूनी तत्वता मार्ग मिळाला तुझ केवी आता तू ते केलो तळा कोठोनी पाहिल मुख कमळा आहा तुझा कापिला गळा कैसे येथे आणूनी बाळका स्त्रियांचे राज्यात बुबुकारे पावशील मृत्यू म्हणून बारे तुझसी येथे रक्षणाचे आणले परी तुझ निश्चिती कृतांत झाला गोरक्ष जती ऐसे म्हणून धरणी प्रती अंग टाकी धडाडून
पुन्हा उठे मच्छिंद्रनंदन त्वचा हृदयी धरी कवळून म्हणे बाळा तुझ समान पुत्र कैसा मजा आता. आहा बाळाचे चांगुलपण मज भासत से जैसा मदन. आहा बाळाचे उत्तम गुण कोणा अर्थी वर्णू मी. बाळा लोटली वर्षे 3 परी काय सांगू मंजूर बोलणे. आहा ताता ऐसे म्हणून हा कमारीत होतासी तू. बारे तणू असता कोवळी परी शैनी होनी उठसी उशक काळी. माथा ठेवूनी मम पद कमळी. अहो तात ऐसे म्हणसी बा तू वसत होतासी मम शेजारी. मर्यादा रक्षित होतासी अंतरी. अरे कठीण वागुत्तरी शब्द वाहिला नाही म्या. बारे भोजन करता ताटी चतुरपणासी परम हातवटी. आपल्या पुढे ठेवूनी दृष्टी ग्रास घेसी बाळका. आहारे आहा मी जनाथ बाळा परमज्ञानी वाचा रसाळा. लिप्त कदा नव्हेसी मला शुद्ध मुख कमळा मिरविशी. आहा बारे चक्षुघ्राण कधी न पाहिले तुझे मलिन. आजी तुझे अंग विष्टावेष्टन कैसे अमंगळ जावया. बारे कधी मज वाचून न राहसी एकांतपणा. आजीचे दिनी शैनी मज सोडून कैसा परत गेलासी. बारे माय तुझी किलोतळा तिचा कधी न पाहसी लळा. आसनी शैनी मजपासुनी बाळा पैल झाला नाही तू. तरी ऐसे असुनी तुझे मनी आजी मज गेलासी सोडूनी. आहा एकदा येऊनी अवनी मुख दावी मज बाळा. ऐसे म्हणून मच्छिंद्रनाथा हंबरडा गाई समान फोडिता. आहा माझा मीननाथ कोणी दाखवा म्हणत असे. भूमी डोळे अश्रू नैने नेत्री धायता न समाये पाणी. वक्षस्थळादी पिटुनी अवनी दाखवा म्हणे मीननाथ. ऐसे म्हणून आक्रंदत ते पाहुनी गोरक्षनाथ मनात म्हणे अद्यापि भ्रात केली नाही श्रीगुरुची. मग पुढे गोरक्षनाथ होऊन म्हणे महाराजा का घेता अज्ञानपण. कोण तुम्ही कोणाचा नंदन करता रुदन त्यासाठी. अहो पुरते पाहता कोण मेला आशाश्वताचा भार हरला. शाश्वत अचळ आहे बोला कदा काळी न मरे तो. अहो तुमचा मीननाथ नामधारी असे त्यात तो कदा न मरे योजल्या घात. आहे शाश्वत महाराजा तो कदा न मरे शस्त्रघातांनी. त्याते न जाळी कदा वनी अनिळ न शोषी ना बुडवी पाणी. शाश्वत चिन्ही नांदत असे ऐसे बोलता गोरक्षक परी कदा न सोडी शोक. आहा आहा मीननाथ ऐसे म्हणून आक्रंदे. ऐसी आग्रहाचा अर्थ ते पाहून या गोरक्षनाथ मग संजीवनी मंत्रा प्रत स्मरण करता पै झाला. करी कवळुनी भस्म चिमुटी संजीवनी मंत्र जपे ओठी. त्वचे प्रती सोडिता झाला मुष्टी. मीननाथ उठला उठताची मीननाथ मच्छिंद्राचे गळा पडत. मच्छिंद्र पाहून हृदयात परम मोहे धरितसे. चुंबन घेऊनी म्हणे बाळा कोठे गेला होतासी खेळा. मज टाकूनी विनय स्थळा गमन केले होते की. ऐसे म्हणून जैसे तैसे तोही अस्त पावला दिवस. दुसरे दिनी मीननाथास घेऊन ते चालले. मार्गी चालता त्रिवर्ग जाण गोरक्ष करता झाला बोलणे. हे महाराजा मच्छिंद्रनंदना चित्त द्यावे मम बोला. तुमचा प्रताप पाहता अवनी निर्जीवा जीववाल वाटे मनी. ऐसे असुनी सुता लागुनी रुदन केले हे काय. तरी हे रुदन करावया कारण काय होते बोला वचन. ऐसे मीननाथा सहस्रावधीने संजीवनी ते निर्माल. तरी हे आश्चर्य वाटे मनी स्वामी पडले शोक रुदनी. चिंताहार चिंतामणी तो चिंते माझी पडियेला. ऐसे कोणी मच्छिंद्रनाथ म्हणे तुवा मारिले किमर्थ. येरू म्हणे मोह भावार्थ तो पहावया तुमचा. तुम्ही वैराग्यशील म्हणवता तरी माया लंगुनी व्हावे परता. आशा मनसा तृष्णा ममता लिप्त नसावी शरीराते. ऐसा परीक्षा भावनेसी म्या मारिले मीननाथासी. परिप्राज्ञिक तुम्ही सर्वज्ञ राशी रुदन काशया केले जी. येरी म्हणे वत्सा ऐक तू शिष्य माझा अससी एका. तरी म्याही परीक्षेचे कौतुक तुझे बाळा पाहिले असे. बारे अशा तृष्णा मनशा कामना
काम क्रोध मद मत्सर वासना हे मोह मांजुसी माया सदना नांदणुकी करतात तरी तुझे ठाई माया लेश आहे की नाही महापुरुष हे पहावया रुदनास आरंभिले म्या पाडसा आम्ही अलक्ष रूपी पाहणे आणि विज्ञान ज्ञानाने विवरणे याची कौतुके जाणपणे पाहिले म्या पाडसा बारे शाश्वत अशाश्वत तुझ कळले नाही होतो या भ्रातीत त्याची परीक्षा रुदन निमित्त तुझी घेतली पाडसा आता बारे तुझे वयसपण समूळ आजी झाले हरण पयतो याचे मी कारण हंस पुरुष मिरविती ऐसे बोलता गुरुनाथ गोरक्ष चरणी माथा ठेवित म्हणे महाराजा तुम्ही सनाथ या देहाचे पै केले ऐसे बोलूनी वागुत्तर पुन्हा गमती मार्गापर मुक्कामी ज्ञान विचार गुरु शिष्य करताती असो यापरी करता गमन पुढे कथा येईल वर्तून नरहरिवंशी दुंडी नंदन सोतियाचे सांगेल तरी पुढले अध्यायी कथा राशी पुण्य पर्वत पाप नाशी सोते स्वीकारुनी मानसी अवधानिया बैसावे तरी नर हरिवंशी धुंडी सुत तुमचा आहे शरणागत मालू नाम ठेवले सत्य तो कथा सांगेल तुम्हासी स्वस्त श्री भक्ती कथा सार संमत गोरक्षका व किम्यागार सदा परिसोद्भावित सुर द्वाविंशतितमाध्याय गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु अध्याय 22 ओव्या 201 श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु नवनाथ भक्तिसार द्वाविंशतितमाध्याय समाप्त गोरक्ष जालंधर चरपटाश्च अडभंग कालिफ मच्छिंदराद्याः सौरंगी रेवाणक भत्री संज्ञा भूम्या बभूर्नवनाथ सिद्धः श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त लक्ष्मीरंजन।